श्रोताहो नमस्कार. लोकसाहित्य आणि स्त्रिया या मालेमध्ये आज आपण ऐकणार आहोत नको जाऊ कोमे जुनं याविषयी ललिता बर्वे यांचे विचार. आज भाग पहिला. माणूस आणि निसर्ग वेगळे नाहीत. माणूस निसर्गाचाच भाग आहे असं आपण वारंवार म्हणतो. नुकतीच दक्षिण भारतात थोड्याफार फरकानं बऱ्याच ठिकाणी सांगितली जाणारी एक हृदयस्पर्शी लोककथा वाचनात आली. महिला दिनाच्या संदर्भात तर या कथेनं माझ्या मनात अगदी ठाणच मांडलं. पुराकथा लोकवाङ्मयाचे विद्वान अभ्यासक दिवंगत A.K. रामानुजन यांनी या कथेचा स्त्री परंपरेत चालत आलेली कथा असा खास उल्लेख केला आहे. पुरुष परंपरेतल्या कथांपेक्षा या कथा वेगळ्या. निसर्गाशी असणाऱ्या स्त्रियांच्या जवळीकीतून त्यांचं सगळं आयुष्यच पर्यावरणाशी कोमल बांधिलकीचा एक वस्तुपाठ ठरतो, अगदी या कथेतल्यासारखा. कोणे एकेकाळी एका राज्यात एक म्हातारी बाई आणि तिच्या 2 मुली राहत होत्या. म्हातारीचं घर होतं लहानसंच, पण आजूबाजूच्या झाडपेडांनी तिच्या त्या घराला मोठी बहार आली होती. म्हातारी गरीब होती, तेव्हा संसार चालवायला तिला फार कष्ट करावे लागत. तिच्या मुली मोठ्या झाल्या, जाणत्या झाल्या, तेव्हा धाकटी मुलगी मोठीला म्हणाली, आपल्या आईला फार कष्ट पडतात. मी असं करते, मी होईन फुलझाड, मग तू ती फुलं विक, त्याचे आपल्याला चांगले पैसे मिळतील. अशी कशी फुलझाड होणार तू? मोठीनं आश्चर्याने विचारलं. ते सर्व मी सांगते तुला. आधी सर्व घर चांगलं झाडून पुसून घे, मग तू आंघोळ कर, विहिरीवर जा आणि 2 घडे पाणी आण. त्यांना आपल्या नखाचा स्पर्श होऊ देऊ नकोस. मोठ्या बहिणीनं त्याप्रमाणे सर्व काही केलं. मुलींच्या घरासमोर एक मोठं झाड होतं. दोघी बहिणी तिथे गेल्या. मोठ्या बहिणीनं झाडाखालची जमीनही स्वच्छ केली. मग धाकटी बहीण म्हणाली, आता मी या झाडाखाली बसून ध्यान करते. तू 1 घडाभर पाणी माझ्या अंगावर ओत, मग मी फुलझाड होईन. मग तू भरपूर फुलं काढून घे, मात्र काळजीपूर्वक. झाडाची फांदी मोडता कामा नये की पान तुटता कामा नये. पुरेशी फुलं मिळाली की तो दुसरा घडा माझ्या अंगावर ओत, म्हणजे मी परत मुलगी होईन. मोठ्या बहिणीनं सर्व त्याप्रमाणे नीट केलं. चांगल्या 2 टोपल्या भरून सुवासानं दरवळणारी फुलं निघाली. केसातलं पाणी झटकत धाकटी बहीण परत मुलगी झाली. आता या फुलांना चांगली किंमत कुठे मिळणार? मोठी बहीण फुलं घेऊन राजवाड्यात गेली. राजाला होत्या 2 राजकन्या आणि 1 राजपुत्र. मोठी राजकन्या लग्न होऊन दुसऱ्या ठिकाणी राहत होती. धाकट्या राजकन्येनं फुलं पाहिली आणि तिला ती इतकी आवडली की तिनं ती सगळीच्या सगळी घेऊन टाकली. राणीनं त्याची चांगली ओंजळभर नाणी किंमत म्हणून दिली. असे 5 दिवस दोघी फुलं काढत होत्या. 5 ओंजळी भरून नाणी त्यांच्याकडे साठली. पण आईला सांगायचा त्यांना धीर होईना. आई आपल्यावर विश्वास ठेवेल का? आपण कुठून पैसे आणले असं तिला वाटेल. पण हा त्यांचा प्रश्न अचानकच सुटला. रोज राजवाड्यात येणाऱ्या त्या फुलांकडे राजपुत्राचं लक्ष गेलं. ही कसली फुलं? तो अगदी मोहून गेला. अशी फुलं त्यांनी यापूर्वी कधीच कशी पाहिली नव्हती. कोण आणतं ही फुलं? तो मोठ्या बहिणीच्या मागोमाग गेला. त्या घराच्या अंगणात एवढी झाडं होती, पण या फुलांचं झाड नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी पहाटेच तो तिथल्या उंच झाडावर चढून बसला. आता त्याला सगळंच कळलं. परत येऊन तो रुसून बसला. लग्न करीन तर त्या मुलीशीच. मग काय, राजानं म्हातारीला बोलावणं पाठवलं. म्हातारीला काही हा प्रकार कळेना. तिने घरी येऊन अगोदर मुलींना केरसुणींनी बदडून काढलं. काय धंदे करता तुम्ही? राजाला माहीत कशा झालात? ती म्हणत राहिली. शेवटी धाकट्या मुलीनं तिला फुलझाड होऊन परत मुलगीही होऊन दाखवलं. त्यानंतर लग्न पार पडलं. पण नवरदेव पहिल्या रात्रीच रुसून बसले. तुझी खास फुलं हवीतच. मुलीनं त्याला परोपरीनं समजावलं की मी ना देव ना मी चेटकीण, अशी कशी मी फुलझाड होईन. पण राजपुत्र बरं ऐकून घेईल, त्यानं तर सर्व पाहिलंच होतं. मग मुलीनं त्याला तपशीलवार सूचना दिल्या. राजपुत्रानंही सर्व नीट काळजीपूर्वक केलं आणि आता रोजच त्यांच्या रात्री सुगंधी होऊ लागल्या. करता करता त्यांच्या खिडकीबाहेर टाकून दिलेल्या फुलांचा टेकडी एवढा ढीग जमला. आता धाकट्या राजकन्याला संशय आला. तिने एकदा दरवाजाच्या फटीतून चोरून पाहिलं आणि तिला सर्व गुपित कळलं. आता काय करेल ही राजकन्या ते बघूया उद्या. लोकसाहित्य आणि स्त्रिया या मालेमध्ये नको जाऊ कोमे जुनं याविषयी ललिता बर्वे यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.